व्हावी, सेवा करावी, नंतर अधिकार प्राप्त व्हा आणि नंतर त्यानं दुसरा शिष्य तयार करावा. याला पाडाला आलेला आंबा म्हणतात. आणि म्हणून सेवा करून 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 म्हातारपण यावं, त्याला मॅच्युरिटी यावी आणि नंतर सुद्धा सेवा करण्याची इच्छा मात्र शिल्लक राहावी. फार महत्वाचं आहे. अधिकार त्याचा मालकापेक्षा जास्त व्हावा, तरी सुद्धा सेवा करण्याची इच्छा शिल्लक राहावी. नव्हे सेवा हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक व्हावा. सेवा ही त्याच्या जीवनाची आवड व्हावी. सेवा हा त्याचा जीव की प्राण व्हावा. आणि करता करता सेवा करता 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 देह अवसान व्हावा. बस देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वता आण तुझी पंढरीनाथा. नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा. काय करावं? जिथं सेवा करायची आहे ना, सेवा करत असताना सेवा करायला गडबड करू नये. फक्त सेवा करावी. अंडरलाईन, ज्याला सेवा करायची आहे त्याला सुखाची इच्छा करू नये. तुलसी रामायणामध्ये एक चिंतन आलेलं आहे. आपण रामकथा ऐकलीत. पंचवटी नावाच्या प्रांतामध्ये रावणाची बहीण शूर्पणखा जेव्हा रामरायाला दिसली आणि रामराय तिला दिसलेत, तेव्हा ती रामरायाकडे गेली आणि सांगितलं, हे वीरवर पुरुषा, मम अनुरूप पुरुष जगमाही. अर्थात मला अनुरूप असणारा पुरुष या जगात नाही, फक्त तू आहेस. कोण आहेस? राम. रामराया हुशार आहेत, शांत बसून करेक्ट कार्यक्रम करतात. त्याचं नाव राम आहे. ते म्हणले, तुला खरं सांगू का, मी तुझ्यासोबत लग्न केलं असतं, पण